नमस्कार, ARK@food-is-to-you झोन मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। एकदम टेस्टी आणि मस्त आणि साधा सोपा। तर चला करूया सुरू। इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहे। ते व्यवस्थित धुवून घेतलेले आहे। त्यानंतर याला सोलून घेणार आहे आणि यातच मी बीट घेतलेले आहेत आणि ते कशासाठी घेतलेले आहेत ते मी नंतर सांगणार आहे। तर चला, छान अशा प्रकारे मी बीट आणि गाजर किसून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता छान असे मी किसून घेतलेले आहेत। तर आता हलव्याला सुरुवात करूया। तर चला बघूया। मी कढईमध्ये अगदी थोडं तूप घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये किसलेले गाजर आणि बीट घालणार आहे। आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलंच, यामध्ये मी बीट का टाकले तर बीटनी गाजराच्या हलव्याला खूप छान कलर येतो, त्यामुळे मी यामध्ये बीट घातले। तर चला बघूया। आपल्याला हा छान मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे, याचा कलर चेंज होतपर्यंत। जेव्हा याचा कलर चेंज होतो तर तुम्ही बघू शकता बीटचा काय इफेक्ट झालेला आहे आणि याचा कलर चेंज झाल्याच्या नंतर यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार साखर घालू शकतो। तर मी इथे मोठे 4 चम्मच साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी पण घालू शकता, जास्त पण घालू शकता, पण जास्त गोड पण छान नसतं ना, त्याच्यामुळे मी ते 4 चम्मच घातलेली आहे। तर आता याला व्यवस्थित परतून घ्यायचे। याला छान पाणी सुटणार आहे आणि गॅसचा फ्लेम वाढवायची काही गरज नाही आहे। मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा गाजराचा हलवा शिजवायचा आहे। तर चला बघूया समोर। आता इथे मी साखर विरघळल्याच्या नंतर इथे 2 ग्लास दूध घातलेले आहेत। तर मी तुम्हाला ग्लास दाखवते। या ग्लासने मी 2 ग्लास दूध घातलेले आहेत आणि आता याला आपल्याला मस्त शिजू द्यायचं आहे। तुम्ही आता यावेळेस फ्लेम वाढवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, कारण की आपल्याला दूध आटवायचं असतं। जे कमी ह्याच्यावर ठेवलं तर जास्त वेळ लागेल, त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम मोठा करून दूध आटवू शकता, कारण की आपला गाजराचा हलवा आता शिजलेला आहे। तर आता याला छान परतून घ्यायचं आहे। दूध आटतपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। बघूया चला। तर मग समोर अशा प्रकारे बघा, आता दूध आटत आलेलं आहे। तर आता आपला 5 किंवा 10 मिनिटात आपला हलवा तयार होणार आहे। जर तुम्हाला दूध पाहिजे असेल तर तुम्ही तसाच ठेवू शकता किंवा 5-10 मिनिटं आणखी त्याला आटू देऊ शकता। तर चला बघूया। आता आपला गाजराचा हलवा तयार आहे खाण्यासाठी। तर छान एका डिशमध्ये सर्व करा आणि टेस्ट करा। आणि हो, त्या अगोदर बनवा आणि नंतर सांगा मला कसा झाला तो। आणि सिंपल आहे, त्यात काही जास्त आपण सामग्री घातलेली नाही आहे, त्यामुळे आपण झटपट बनवू शकतो। तर या मग पटपट टेस्ट करायला। हो, पण त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।